टाइम इज मनी, म्हणजे टाइम आपल्यासाठी कधीच थांबत नसतो, तो त्याच्या काम बरोबर बजावत असतो. म्हणून आपण फिल्डिंग करून बॅटिंग करण्यासाठी यावे. कारण जर तुम्ही आलात तर आपल्याला सामना पूर्ण करता येतील. मित्रांनो, वेस्ट इंडीज टीम के लिए चैंपियन ट्रॉफी के लिए पैसे नहीं थे, वो पैसे भारतीय इंडिया ने वो पैसे पे के थे. इसके बाद यह वेस्ट इंडीज टीम जीती. इसके बाद गाना बज लगा, चैंपियन या चैंपियन, वेस्ट इंडीज या चैंपियन. जिंदगीचा रास्ता कभी आसान नहीं होता, संघर्ष किया कभी मान नहीं होता. ना पड़े पत्थर के घाव, पत्थर भी भगवान नहीं होता, पत्थर भी भगवान नहीं होता. तर तुम्हाला जिंकायचं असेल तर तुम्हाला संघर्ष करावाच लागेल. आता बघूया या मॅच मध्ये कोण संघर्ष करतोय, कोण अपयशी ठरतोय. तर अपयश होऊन नाराज नाही राहायचं, प्रयत्न करायचा असतो, प्रयत्न करायचा असतो. आता बॅटिंग साठी येतोय बॉलावर फिल्डर येण्याची कृपा करावी व्यासपीठावर. केंजरवाडीचा बॉलर महेश आणि रोहन. लवकर लवकर फिल्डिंग लावायची कृपा करावी ही विनंती करतो. आता मॅचला सुरू करूया. या चमचमणाऱ्या ट्रॉफीवर आपलं नाव कोण कोरणारे, सर्वांचं लक्ष या चमचमणाऱ्या ट्रॉफीकडे लागले आहे. बॉलर नेम अक्षय, बॉलर नंबर 1 आणि बॅटिंग खेळण्यासाठी ऑफ साइडला. आता बघूया ऑफ साइडला कोण आहे. रोहन बघूया आपल्या संघासाठी किती धावांचं पाऊस पडणार आहे, हे सर्वांचं लक्ष या रोहन कडे लागले. आणि बॉलर आहे अक्षय. आता अक्षय पाहूया आपल्या संघासाठी किती धावांचं. केंजरीवाल संघाचा बालावर खेळाडू येण्याची कृपा काही व्यासपीठावर. आता बघूया अक्षय, बॉलर नेम अक्षय, बॅटिंग नेम रोहन. पाहूया दोन्ही संघ नामवंत संघ आहे दोन्ही पण. हम भी किसी से कम नहीं हे दाखवून देईल रोहन, आणि हम भी किसी से कम नाही आणि दाखवून देईल अक्षय. अक्षय बघूया आपल्या संघासाठी किती धावा रोखून धरणार आहेत. आणि रोहन आता पाहूया आपल्या संघात किती धावांचा पाऊस पडणार आहेत. दोघांचं लक्ष या रोहन आणि अक्षय लागले. पहिला बॉल रोहनला मारलेला बॉल ऑफ साइडच्या दिशेने, आणि झेंडू सेमी फार जाण्याचा प्रयत्न पाहूया. आणि तिथं आणि सीमा पार, एक बॉल 4 रन आलेले रोहनने त्याच्या बॅट मधून. मॅन ऑफ द मॅच साठी येण्याची कृपा करावी अक्षय सालुंके यांनी. दुसरा बॉल फेकण्यासाठी जात आहे अक्षय रोहनला, आणि रोहन आपल्या फटकेबाजांनी आपली तलवार फिरवताना दिसत आहे. बघूया आता दुसरा बॉल फेकण्यासाठी येते अक्षय रोहनला. रोहन तयारीत, अक्षय बघूया. आणि मारलेला बॉल ऑफ साइडच्या दिशेने, आणि सीमा पार जाण्याची शक्यता. आणि पिल्लाने अडवलेला आहे बॉल उत्कृष्ट अशी. दोन बॉल 7 रन झालेले आहे. चांगले अशी बॅटिंग करताना दिसले आपल्या रोहन. आता रोहन बघूया मारलेला बॉल लेग, आणि तिथं फिल्डर सिज्ज, आणि एकच बॉलवर समाधान मानावं लागणार रोहनला, आणि स्ट्राईकला आलाय रोहन. चौथा बॉल फेकण्यासाठी अक्षय रोहनला. रोहन पाहूया आपल्या संघासाठी किती धावांचा पाऊस पडणार आहे. आणि मारलेला बॉल ऑफसाइडच्या दिशेने, आणि तिथं सीमे जाण्याचा प्रयत्न. बघूया तिथं फिल्डर सज्ज, आणि गुड असे क्षेत्ररक्षण पकडण्यासाठी ते. आणि
माझे 4 बॉल 10 रन झालेले आहेत पेरेकरवाडीचे. 4 बॉल 10 रन झालेले पेरेकरवाडीचे. आणि 5वा बॉल फेकण्यासाठी जात आहे अक्षय रोहनला. रोहन सज्ज. बघूया आता 5वा बॉल फेक मारलेला बॉल ऑफ साईडच्या दिशेने जेल बनवण्याची शक्यता आणि जेल सुटलेली आहे. आणि बघूया दुसऱ्या रनाची आवश्यकता आणि दुसरं रन पूर्ण केलेलं आहे. आणि गुड असं रनअप आपल्याला रोहनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. बघूया हंपर आता काय डिसिजन देत आहेत पेरेकरवाडी या संघाला. गुड असं रनअप या रोहनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि 6वा बॉल 1 बॉल बाकी आणि ओव्हर पूर्ण झालेला आहे. आय एम सो सॉरी. दुसरी ओव्हर फेकण्यासाठी येतोय गणेश. आता गणेश पाहूया. आणि 5 बॉल 12 रन झालेले आहेत रोहनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. आणि दुसरी ओव्हर फेकण्यासाठी गणेश. खूप असं नाव आहे गणेशाचं. आपण गणेशाला नमन करतो. आता बघूया गणेश आपल्या संघाला किती धावन रोखून धरणार आहेत. गणेश गणेश बघूया. शिवशंभू बोरगेवाडी संघाचे कर्णधार आपण कमिटीशी संपर्क साधायचा आहे. शिवशंभू बोरगेवाडी कर्णधार. शिवशंभू बोरगेवाडी घोट कर्णधार आपण कमिटीशी संपर्क साधायचा आहे. साखरवाडी संघाचे कर्णधार भैरवनाथ इलेव्हन साखरवाडी संघ कर्णधार आपण कमिटीशी संपर्क साधायचा आहे. स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला गेले तर गजानन, नॉन स्ट्राइक एंडला रोहन. मॅचची कहाणी पाहायला गेली तर धाव फलकावरती धावा 14. ती बाईच्या स्वरूपाची धाव आपणास पाहायला मिळते. पंच कळवताय ती बाईच्या स्वरूपाची धाव. आता संघाची धाव संख्या मात्र एका धावेने धाव फलकावरती वाढत असताना संघाची धाव संख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचले 15 धावा. ओव्हर मधील 4 चेंडू कंप्लीट झाले आणि संघाची धाव संख्या 15. शेवटचा बॉल. वाह, लाजवाब फटका खेळला जातोय. यावरती धावा किती येतील. 1 बाउंड चेंडू गॅदर केला जातोय आणि त्याच दरम्यान पाहायला गेलं तर तोपर्यंत 2 धावा देखील कंप्लीट केल्या जात आहेत. आणि या 2 धावा कंप्लीट होत असताना ओव्हरचा खेळ संपला जातोय. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ संपतोय. 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धाव संख्या धाव फलकावरती पाहायला गेली तर 17 धावा. टीम अर्थातच पाडेकरवाडी. साखरवाडी संघ
आपल्या संघाचे कर्णधार कमिटीशी संपर्क साधायचा आहे. नवनाथ येत आहेत बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय. नवनाथ यांना आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती. 2 ओव्हर मध्ये धावा खर्च केल्या जात आहेत. 17 धावा. तर तिसऱ्या ओव्हर मध्ये आपणास पाहायला मिळतील नवनाथ स्ट्रायकिंग एंड वरती गजानन, नॉन स्ट्रायकिंग एंडला रोहन. त्यानंतर होणारी मॅच शिवशंभू बोरगेवाडी घोट विरुद्ध करण जोशी. या दोन्ही संघांनी उपस्थित राहायचं आणि तयार राहायचंय. डॉट बॉल निर्धाव चेंडू. यावेळी निर्धाव चेंडू येत असताना संघाची धावसंख्या आता मात्र स्थिर राहणार आहे 17 या आकड्यावरती. शिवशंभू बोरगेवाडी घोट विरुद्ध करण जोशी यानंतर होणारी मॅच असेल याची देखील नोंद घ्यायची आहे. पडतरवाडी टीम अक्षय साळुंखे, माझा जर आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर या मागील मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड तुम्ही पटकावलाय आणि तो अवॉर्ड देखील तुम्ही स्वीकारायचा आहे. फटका खेळलाय चेंडू हवेमध्ये डीप मिड विकेट रिजन वरती क्षेत्ररक्षक तैनात आहे. धावत येतोय कॅच कंप्लीट केली जाते. एक दर्जेदार रनिंग कॅच आपणास पाहायला मिळाले. धावत केला होता झेल पूर्णपणे पकडली जाते आणि रोहनचा खेळ संपवला जातोय. बॉल कंप्लीट आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती स्थिर 18 धावा. चला या नवीन फलंदाज धावत यायचा आहे. चला या शेवटचा गजाननच्या बॅट मधून यावेळी बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धाव्यांसाठी दमदार षटकार.
युवा आदेश बांदेकर माननीय श्री अजय कदम यांच्या हस्ते होईल. अजय कदम आपण टॉस करून घेत आहे. आपल्या तळे भागामध्ये ज्यांनी आपलं नाव होम मिनिस्टर कार्यक्रमामधून पूर्ण तालुक्याभर साताऱ्यामध्ये प्रसिद्ध केले आहे असे आपले अजय कदम. एक आपल्या असोसिएशन मधला युवा प्रवक्ता ज्यांनी सर्व लाडक्या बहिणींना वहिनींना खेळाचं पूर्ण हे करून दिले आहे. एक सांसारिक जीवनामध्ये आनंदमय वातावरण निर्माण केलं आहे होम मिनिस्टर या कार्यक्रमामधून असे आपले लाडके भाऊजी अजय कदम यांच्या हस्ते टॉस होत आहे. शिवशंभो 11 बोरगेवाडी घोट विरुद्ध कर्णदोशी 11 दोन्ही संघाच्या कर्णधारांना पण टॉस साठी यायचं आहे. संघाने या ठिकाणी टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. शिवशंभो 11 बोरगाडी घोट आपण या मॅच नंतर त्वरित क्षेत्ररक्षणासाठी सज्ज राहायचंय. कृपया फास्ट घ्या. आपल्याला अजून भरपूर सामने खेळवायचे आहेत. पाडेकरवाडी संघ फिल्डिंग लावून घ्यायचे. जाऊयात दुसऱ्या डावाच्या दिशेने. सेकंड इनिंगच्या दिशेने दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत. 33 रन्स टू विन. 4 ओव्हर मध्ये धावा रचायचे आहेत आणि त्या रचण्यासाठी आपण पाहतो नॉस्ट्राइक एंड बिग हिटर म्हणून ज्याला ओळखलं जातं अर्थातच कॅप्टन गणेश. स्ट्रायकिंग एंड वरती बर्थडे बॉय अनिल सपकाळ यांच्या नावावरती देखील आपण पाहतोय भरपूर असे रेकॉर्ड या असोसिएशन मध्ये आणि पाटण तालुका टेनिस क्रिकेट मध्ये नोंदवले गेलेत. असा एक विक्रमी फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती. बॉलिंग मार्क वरती कोणता गोलंदाज येणार आहे. चला जास्त वेळ घेऊ नका. मॅच त्वरित सुरू करायची आहे. जास्त वेळ कोणी घेऊ नका. यानंतर होणारी मॅच असेल शिवशंभो बोरगेवाडी खोट विरुद्ध करण जोशी. टॉस झाला. टॉस विन झाली टीम करण जोशी संघ. त्यांनी कळवलं की आम्ही प्रथमतः फलंदाजी करतोय. याची देखील नोंद घ्यायची. शिवशंभो बोरगेवाडी खोट आपण प्रथमतः गोलंदाजी करणार आहोत. तेहतीस धावांचं आव्हान. बॉलिंग मार्क वरती रजनीकांत पवार.
पाडेकरवाडीचा हिरो आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती येताना पाहायला मिळतात. ओव्हर दी विकेट येथील एक अनुभवी हरहुन्नरी गोलंदाज आपण पाहतोय, ज्यांचा अनुभव मात्र प्रत्येक टॅलेंटेड खेळाडूच्या खेळावरती असरदार राहिलाय असं मात्र आपण पाहतो. रजनीकांत पवार बॉलिंग मार्क वरती ओव्हर दी विकेट येत असताना चला मॅचला करूया सुरुवात. लेट्स स्टार्ट. स्ट्रायकिंग एंड वरती आणि सबका नॉन स्ट्राइक एंडला गणेश. पहिला बॉल यावेळी मात्र आपण पाहतो निर्धाव पद्धतीचा येतोय. यावेळी देखील रोखून ठेवलं जात आहे. या चेंडूवरती देखील कोणतीही धाव येत नाहीये. हा बोललं होतं की अनुभव यांच्याजवळ दांडगा आहे. भल्या भल्या मात्र आपण पाहतोय खेळाडूंना यांनी नमवलंय. असा गोलंदाज रजनीकांत पवार ऑन बॉलिंग मार्क वरतून गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. अजून एक फसवा चेंडू. पहिले 3 चेंडू निर्धाव आले. थोडस पहिल्या ओव्हर मध्ये बॅकफुट वरती दाटलं जात आहे. थोडस चर्चा करायला भाग पाडलं जात आहे. या 2 फलंदाजांना पहिले 3 चेंडू मॅन्डेटरी पॉवर प्लेचे डॉट येताना पाहायला मिळत आहेत. हा वाईट बॉल येतोय. एक्स्ट्राची रन येते आणि पंच देखील कळवत आहेत की हा वाईट बॉल येत असताना संघाची धाव संख्येमध्ये बदल नाही तर सुरुवात होते. एक्स्ट्राच्या रणनीशी संघाची धाव संख्या 1 वरती जाऊन पोहोचले. 3 बॉल. फटका खेळलाय. विशेष स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहे. ती मात्र आपण पाहतोय समोर येऊन चेंडू आदळला होता. वेळ थोडासा कमी मिळाला आणि या कारणास्तव मात्र आपण पाहतोय एक रन देखील त्याच्या मोबदल्यामध्ये कंप्लीट केली जाते. 4 बॉल कंप्लीट होत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती 2 धावा पाहायला मिळतात. एक शेवटचा बॉल या ओव्हर मधील रजनीकांत टू बॅटर गणेश. वाह, जाळं विणला होता. अगदी मात्र आपण पाहतोय रजनीकांत पवार यांचं ट्रेडमार्क सेलिब्रेशन अशी दिसत होती. बॉलिंग मार्क वरती सुनील. अजून एक अनुभवी गोलंदाज तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नवनाथ येताना पाहायला मिळतात. नवनाथ आणि अनिल 2 सख्खे बंधू जे वारंवार आपण पाहतो लीड करत असतात या गावच्या संघाला. आता जबाबदारी त्यांच्यावरती आली. बॉलिंग मार्क वरतून सुनील. पहिल्या ओव्हर मध्ये धावा फक्त 2 बनवल्या गेलेत. स्ट्रायकिंग एंड वरती अनिल, नॉन स्ट्राइक एंडला नवनाथ, बॉलिंग मार्क वरती सुनील. ओव्हर प्ले संपलाय. दुसऱ्या ओव्हर मध्ये आलेत. फटका खेळला जातोय. टॅप फटका. पॉइंट वरती क्षेत्ररक्षक असतील उमेश पवार यांना आपण पाहतोय जे मात्र क्षेत्ररक्षण करत असताना एक सिंगल रन खर्च होते. या दरम्यान सिंगल रन खर्च होत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेली तर जाऊन पोहोचले धावा 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत.
फटका खेळलाय नवनाथ यांच्या बॅट मधून आपण पाहतोय स्क्वेअर कट 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू सरळ सीमारेषे पार. या सेकंड इनिंग मधील पहिला मोठा चौकार. संघाची धावसंख्या 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. तीन बॉल पूर्ण. संघाची धावसंख्या धावफलकावरती 8 धावा. यावी नो बॉल येतोय. खेळपट्टीच्या बाहेर चेंडू डिलिव्हर होत असताना पंच कळवतायत की हा नो बॉल आहे. अगदी या नो बॉल निशी संघाच्या धावसंख्येमध्ये 1 ने बदल होईल. संघाची धावसंख्या 1 ने वाढत असताना जाऊन पोहोचते 9 आकड्यावरती आणि येणारा चेंडू हा फ्री हिटचा असणार आहे. ओहो फुल टॉस चेंडू मिस केला जातोय. आता स्वतःवरती नाराज असतील. फुल टॉस चेंडू मिस करत असताना आपण पाहतोय अनिल सपकाळ यांना. एक शेवटचा चेंडू या ओव्हर मध्ये आपणास पाहायला मिळेल. सुनील यांच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्थिर 9 या आकड्यावरती. फटका तर खेळलाय चेंडू हवेमध्ये. ओहो यावेळी मात्र आपण पाहतोय काय एफर्ट्स लगावले जातात. अजय यांच्या माध्यमातून डीप मिड विकेट वरतून धावत आले होते. मिड विकेट रिझन वरती डायव्ह लगावली कारण की माझ्या संघाला विजय मिळवून द्यायचा आहे. प्रत्येक चेंडूवरती समर्पण करेन, प्रत्येक चेंडूवरती डेडिकेशनने खेळ करेन हे दाखवून दिले या खेळाडूंना. वेल ट्राय अजय. आणि या शेवटच्या चेंडूवरती 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचले 2 ओव्हरच्या अखेरीस.
वरती पाहायला मिळत आहेत. होय, बोललो होतो, चर्चा झाली होती की या ओव्हर मध्ये धाबा या बनवाव्या लागणार आहेत. होय, त्यासाठीच आता मात्र रणशिंग फुंकलं जाते. अनिल सपकाळ यांच्या माध्यमातून हा षटकार आला. दुसऱ्या चेंडूवरती षटकार येत असताना संघाची धावसंख्या 18 वरती जाऊन पोहोचले. अर्धा रस्ता पार झालाय, अर्धा रस्ता अजून पार करायचा आणि त्यामध्ये अडथळे लागले जात आहेत. अजून एक क्रॉस बॅटेड आडव्या बॅटीने सलगचा दुसरा दमदार षटकार अनिल यांच्या बॅट मधून. बड्डे बॉय उमेश जमिनीलगत समांतर चेंडू. यावेळी पाहिलं तर चेंडू उचली घेऊ शकला नाही. हा डॉट बॉल येतोय. आता चेंडू पूर्ण झाले ते ओव्हर मधील 4 एक शेवटचा बॉल असेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 25 धावा. चौकार येतोय. पाच चेंडू मध्ये विजयासाठी 4 धाव्यांची गरज असेल. यानंतर होणारे मॅच करण जोशी आणि शिवशंभ बोरगेवाडी या दोन संघादरम्यान होणार आहे, याची देखील नोंद घ्यायची आहे. स्ट्राइक रोटेट करायचे आहे. या दरम्यान आपण पाहतो स्ट्राइक रोटेट करायचा प्रयत्न, स्ट्राइक रोटेट देखील केली जाते. आता येणार आहे पण थोडस लक्ष द्यायचंय. फलंदाजाला बॉल लागलाय का थोडस लक्ष द्यायचंय. आपला 12वा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन आला तरी चालेल. टीम केंजळवाडी
पहिल्या चेंडूवरती सिंगल रन येते. आता येणारे 4 बॉल आणि विजयासाठी 3 धाव्यांची गरज असेल. बॉलिंग मार्क वरतून आपण पाहतोय गोलंदाज गजानन. सिंगल रन कंप्लीट केली जाते. येणारे 3 बॉल ही बायच्या स्वरूपाची धाव असेल. येणारे 3 बॉल आणि विजयासाठी आपण पाहतोय 2 धाव्यांची गरज आहे. टीम केंजळवाडी संघाला 1 बॉल डॉट आला तर मॅच मध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा इंटरेस्ट निर्माण होईल. पुन्हा एकदा आपण पाहतोय मॅच मध्ये रंगत निर्माण होईल. पाहण्याजोगी मॅच पाहायला मिळेल. परंतु 3 मध्ये हवे 2 धावा. विनिंग स्ट्रोक येणार आहे का बॅटर नावना त्यांच्या बॅट मधून हे देखील पाहणं गरजेचं आहे. विनिंग स्ट्रोक अगदी मात्र आपण पाहतोय पॉइंटच्या डोक्यावरतून 1 बाउंस सीमारेषे पार. बॅटर नावना त्यांच्या बॅट मधून दमदार चौकार. विनंती करतो यानंतर होणारी मॅच असेल. करण जोशी संघ आपण बॅटिंग करताय आणि शिवशंभो बोरगेवाडी आपण फिल्डिंग करणार आहोत लगेच याच्या मैदानाच्या आतमध्ये.